आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में ट्रैफिक की समस्या एक बार फिर चर्चा में है। एनसीपी विधायक जितेंद्र आव्हाड ने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से कलवा फ्लाईओवर को पाटनी नाका तक बढ़ाने की मांग की है। आव्हाड का कहना है कि यह प्रस्ताव पहले ही विधानसभा में रखा जा चुका है और अब इसे मंजूरी मिलनी चाहिए। कलवा-विटावा में सुबह शाम भारी जाम लगता है, जिससे नागरिक परेशान हैं। इसी को लेकर आव्हाड ने ठाणे ट्रैफिक विभाग के उपायुक्त से भी मुलाकात की और समाधान पर चर्चा की। अब देखना ये है क्या MMRDA इस योजना को हरी झंडी देगा और ठाणे को जाम से राहत मिलेगी। कळव्यामध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारा ट्रॅफिक की रिपोर्ट ही नागरिकांची एक प्रमुख समस्या झालेली आहे। त्याच्यावरती काय उपाय करता येतील यासाठी आज पोलिसांशी चर्चा केली। कळवा नाका त्यात रेती बंदरच, इथे रॉंग साइडनी गाड्या येणं जाणं, मोठ्या गाड्या येणं जाणं आणि नको तिथे टर्न मारणं, याच्यामुळे प्रचंड ट्रॅफिक होतो। पोलिसांच्या सगळ्या नजरेस आणून दिलेलं आहे आणि पोलिसांनी सांगितलंय की 2 दिवसाचा अवधी द्या। या 2 दिवसाच्या अवधीमध्ये आम्ही सर्वे करतो आणि त्याच्यानंतर परत एकदा चर्चेला बसूया आणि याच्यावरती मार्ग काढूया। मला फक्त कळव्यातल्या लोकांना एवढीच आठवण करून द्यायची आहे, विचार करा कावेरी सेतूचा निर्माणच झाला नसता तर मला वाटतं खारेगाव म्हणजे कळवा ते रेतीबंदर जायला 2 तास लागले असते, स्टेशनला जाणं तर मग दुरापास्तच झालं असतं। म्हणून कळव्याचा जो ब्रिज आहे तो तुम्ही पटनी नाक्यापर्यंत घेऊन जा असा माझा प्रस्ताव होता। शासनाने तो मंजुरी केला होता। माझी विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांना की आपण मंत्रिमंडळात आहात, आपला मुलगा हा त्या विभागाचा खासदार आहे, आपण योग्य तो मार्ग दाखवला तर MMRDA ने तो बांधायचा निर्णय घेतला होता, MMRDA ने बांधावा असा आमचा प्रस्ताव होता। तेव्हाचे मंत्री योगेश सागर यांनी विधानसभेत आश्वासन देऊन ते स्वतः इथे दौऱ्यासाठी आले होते। तर याचा पाठपुरावा आम्ही करतोय, पण आपण जर लक्ष दिलं एकनाथ शिंदे साहेबांनी तर ह्या ब्रिजला मंजुरी मिळेल आणि कळवेकरांचा एक डोक्याचा ताप कमी होईल।